नमस्कार, मी केतकी जोशी टॉक टाइम मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आजचा दिवस आहे आरोग्य विषयक बोलण्याचा, म्हणजेच आज हेल्थ टॉक टाइम आहे आणि आज आपण यामध्ये बोलणार आहोत बदलतं हवामान आणि आहार। हवामान हळूहळू बदलतंय, आता पावसाळा सुरू होईल आणि आपला आहार कसा असला पाहिजे, या बदलांना कसं सामोरं गेलं पाहिजे याविषयीच आपण जाणून घेणार आहोत आणि आहार तज्ञ मेधा सावंत आपल्या सोबत असणार आहेत। खूप खूप स्वागत आहे मॅडम तुमचं या कार्यक्रमामध्ये। आम्हाला काही प्रश्न काही शंका आहे जे तुमच्याकडनं क्लिअर करून घ्यायचे आहेत आणि तुम्हाला सुद्धा जर फोन करून काही प्रश्न विचारायचे असेल तर तुम्ही सुद्धा विचारू शकता। आमचा नंबर त्यासाठी लिहून घ्या। आमचा नंबर आहे 0226689923। आपण कार्यक्रमाला सुरुवात करूयात। मॅडम, सगळ्यात पहिला प्रश्न, एकतर हवामान बदलतं तेव्हा आपल्या शरीरात नेमके काय बदल होतात? म्हणजे आता पावसाळ्यातून उन्हाळ्यातून जेव्हा पावसाळा सुरू होईल तेव्हा नेमके शरीरात काय बदल होतात आणि या बदलांना सामोरं कसं जायचं? हवामान बदल म्हणजे मुख्यतः जेव्हा ऋतू बदलतो म्हणजे काय होत असतं की दिवस आणि रात्र ह्याचं टायमिंग बदलत असतं। म्हणजे दिवस लहान मोठा असतो, तो दिवस लहान व्हायला लागतो आणि दुसरं म्हणजे ऊन जे आपल्याला भरपूर मिळत असतं उन्हाळ्यामध्ये, ते ऊन आपल्याला ढगांमुळे मिळत नाही आणि त्यामुळे सगळा शरीरामध्ये बदल होत असतो की जितकं ऊन जास्त असतं तेव्हा जसं मेटाबॉलिझम आपलं शरीरामध्ये असतं तसं ते राहू शकत नाही, किंवा नुसतं मेटाबॉलिझमच असं नाही, सगळ्याच प्रक्रिया आपल्या स्लो होतात आपल्या जसा पावसाळा जवळ येतो। म्हणजे पचन आपलं कमी होतं। हो, पण मग ह्याला सामोरं कसं जायचं? कारण मला म्हणजे काय काय काळजी घेतली पाहिजे हे तर आपण जाणून घेणार आहोत, पण आपल्याला फोन यायला सुरुवात झालेली आहे। परभणीहून कपिल ठिपके आहेत। कपिल, प्रश्न विचारा। कपिल, तुमच्या टीव्हीचा आवाज कमी करा आणि मग प्रश्न विचारा। हाँ, गुड आफ्टरनून मैडम। हाँ, बोला। मॅडम, मला एक मॅडमला प्रश्न विचारायचा की आता हे उन्हाचा पहार आहे, जास्त ऊन तापतंय, तर त्या उन्हाच्या त्यामध्ये जर नारळाचं पाणी जर पित राहिलं दिवसातून 2 वेळेस तर काय त्याचं काय नेमकं काय होणार बरं? उन्हाळ्यामध्ये नारळाचं पाणी अतिशय चांगलं, तुम्ही 2 काय 3 पण पिऊ शकता। त्याच्यामध्ये जे एन्झाईम्स आहेत ते तुम्हाला ताजंतवानं ठेवायला खूप मदत करतील, तर ते जरूर तुम्ही नारळाचं पाणी प्या। कितीही पाणी प्यायलं तरी काहीही नाही, अजिबात त्याचा त्रास नाही, उलट फायदा आहे त्याचा। फक्त एक लक्षात घ्या की तुम्हाला डायबिटीसचा काही त्रास असेल तर घेऊ नका, तर मग अजिबात घेऊ नका। बरोबर। पुढचा फोन आहे बुलढाण्याहून निमाजी गोगटे यांचा। निमाजी, प्रश्न विचारा। हॅलो हॅलो, हाँ बोला। हा, म्हटलं मॅडम उन्हाळ्यात नेमकी कोणती काळजी घ्यायची आहाराबद्दल? हाँ, नेमकी काळजी कोणती घ्यायची आहाराबद्दल? एकतर उन्हाळा संपत आलेला आहे पण तरी पण अजून पण भरपूर ऊन झालेलं आहे, काय काळजी घेतली पाहिजे? तर उन्हाळ्यामध्ये एक म्हणजे भरपूर पाणी प्यायलं पाहिजे, कारण डिहायड्रेशन बॉडीमध्ये आपल्या बॉडीतलं पाणी कमी होत असतं उन्हाळ्यामध्ये। तर ते वेगवेगळ्या प्रकारे, नुसतं पाणी असंच नाही, पण तुम्ही ताक प्या, तुम्ही नारळाचं पाणी प्या, लिंबू सरबत प्या, पन्ह प्या, लिक्विड खूप ठेवलं पाहिजे आपल्या फूडमध्ये। तसंच आपण सिट्रस फळं म्हणजे जसं की संत्री, मोसंबी ही फळं जास्त खाल्ली पाहिजेत, ज्याच्यात सी विटामिन जास्त आहे, त्याने तुम्हाला ताजंतवानं राहायला खूप मदत होईल। काही भाज्यांमध्ये पण, उदाहरणार्थ सिमला मिरची किंवा पालेभाज्या, ह्याच्यामधनं सुद्धा तुम्हाला व्हिटॅमिन सी खूप मिळू शकतं, तर त्या गोष्टी तुम्ही तुमच्या आहारात जास्त ठेवल्या पाहिजेत, म्हणजे आपल्याला उन्हाळ्याचा त्रास कमी होईल। पुढचा फोन आहे जळगावहून विश्वास पाटील यांचा। विश्वास, प्रश्न विचारा। हॅलो, हाँ बोला। प्लीज तुमच्या टीव्हीचा आवाज कमी करा आणि मग प्रश्न विचारा। म्हटलं उन्हाळा संपल्यानंतर मॅडम मार्केटिंग सेक्टर मध्ये काम करणारे जे लोक आहेत यांना अचानक पावसाळ्याचा सामना करावा लागतो आणि अचानक उन्हाळा संपल्यानंतर पावसाळा त्यांचा टायमिंगचा टाइम टेबल नसतो, तर या ऋतुमानाच्या बदलानुसार त्यांना पावसाळ्यात कशा स्वरूपात आहार घ्यायला पाहिजे ही माहिती आपल्याला पाहिजे। मार्केटिंग सेक्टरमध्ये जे लोक काम करतात यांचं टायमिंगचं निश्चित म्हणजे असं निश्चित बंधन नसतं, आणि विशेष म्हणजे आता पावसाळ्यात ते व्यक्ती बाहेर जाते, तर त्यांना त्यावेळेस आहारात कशा स्वरूपाचा बदल केला पाहिजे? आहारात एक मुख्य काळजी पावसाळा सुरू झाल्यानंतर घेतली पाहिजे की ती म्हणजे स्वच्छता। तुम्ही बाहेरचं मार्केटिंग म्हणता, त्यामुळे तुम्ही जर बाहेर फिरत असाल तर तुम्ही बाहेरचं अन्न खाताना तुम्ही एक लक्षात घ्या की न शिजवलेल्या गोष्टी असतील त्या तुम्ही बाहेरच्या खाऊ नयेत। उदाहरणार्थ सॅलड असेल, सँडविचेस असतील, त्याच्यामध्ये असणारं सॅलड असेल जे कच्चं आहे, त्याच्यामधले बॅक्टेरियाज तसेच राहतात किंवा वाढतात पावसाळ्याच्या वेळी,
आणि त्याचा तुम्हाला इन्फेक्शन होऊ शकतं. तर तुम्ही कच्च्या गोष्टी बाहेर खाणं टाळा जेव्हा पाऊस अचानक सुरू होतो. पण मग त्यांनी काय खाल्लं त्यांनी पाहिजे? शिजवलेल्या गोष्टी खाल्ल्या किंवा गरम असलेल्या गोष्टी खाल्ल्या तर त्याचा त्रास त्यांना होणार नाही. पुढचा प्रश्न आपण घेऊयात बीडहून अशोक संकलवार यांचा. अशोक, प्रश्न विचारा. हॅलो मॅडम. हा बोला. मॅडम मी खूप लसी पितो उन्हाळ्यामध्ये, सकाळी त्रास. अशोकजी, तुमच्या टीव्हीचा आवाज प्लीज कमी करा आणि मग प्रश्न विचारा. हॅलो मॅडम, मी खूप उन्हाळ्यामध्ये खूप लसी पितो सर, त्याचा काय त्रास काय होईल का सर? उन्हाळ्यामध्ये बीडला साहजिकच ऊन भरपूर असणार आहे, लस्सी खूप जास्त प्रमाणात प्यायली जाते, तर त्याचा काही त्रास होतो का? लस्सी आता तुम्ही खूप गोड करून पित असाल तर खूप साखर तुमच्या शरीरात जी अनावश्यक आहे ती जाऊ शकते. तर तुम्ही बेताने जर का साखर घातली तर तुम्ही लस्सी भरपूर पिऊ शकता आणि त्याचा काहीही त्रास होणार नाही तुम्हाला. तर ते किंवा अगदी लस्सीला पर्याय मग काय असू शकतात की ताक हे लाईट आहे, त्यात मसाला करून पिऊ शकता, पुदिना घालून पिऊ शकता, त्याच्यामुळे फायदे होऊ शकतात. इवन लस्सी चालेल परंतु ती फार मलाई वगैरे घातलेली नसावी. पुढचा फोन घेऊयात आपण साताऱ्याहून बालाजी देशमुख यांचा. बालाजी, प्रश्न विचारा. नमस्कार मॅडम. हा बोला. माझा प्रश्न असा आहे, उन्हाळ्यात मांसाहार घेणं कितपत योग्य आहे? उन्हाळ्यात मांसाहार कमी घ्यावा. त्याने काय होतं की आपल्या शरीरातली उष्णता फार वाढते आणि मांसाहारी पदार्थ आपल्याकडे विशेषतः खूप गरम मसाल्याचा वापर करून केले जातात. त्यामुळे आपण त्याचा सेवन जरा लिमिटेड कमी प्रमाणात ठेवावं. अगदी बंद करण्याइतकं गरज नाहीये, पण कमी ठेवावं. पण आता उन्हाळ्यातून जेव्हा आपण पावसाळ्याकडे जातो तेव्हा हा जो मधला टप्पा असतो, अशा वेळेला मांसाहार करणाऱ्यांनी काय लक्षात ठेवावं, म्हणजे किती प्रमाणात घ्यावं आणि पावसाळ्यात कसा घ्यावा? उन्हाळ्यापेक्षा आपण पावसाळ्यात खाऊ शकतो मांसाहार, थोडं जास्त खाऊ शकतो. परंतु तसं अगदी मोजून सांगायचं झालं तर तुम्ही आठवड्यातनं एकदा खात असाल तर त्याचा तुम्हाला काही त्रास होणार नाही. मगाशी जसं आपण बोलत होतो की नेमकी काय काळजी घेतली पाहिजे जेव्हा ऋतू बदलतो, जेव्हा हवामान बदलतं तेव्हा काय काळजी घेतली पाहिजे? त्यावेळेला होतं असं की बॉडी थोडी कन्फ्यूज होते. म्हणजे की जसं मी म्हटलं की दिवसाचं मोठा दिवस असतो त्याचा थोडासा लहान दिवस होतो आणि उजेड आणि काळोख ह्याचं प्रमाण बदलत जातं आणि तो मध्ये जो बदलणारा काळ असतो त्या बदलणाऱ्या काळामध्ये मळं बरेचदा आपल्याला पडलेलं दिसतं किंवा हा जो मधला पिरियड असतो त्यावेळेला डोकेदुखी, मायग्रेन्स, अंगदुखी, डिप्रेशन अशा प्रकारच्या गोष्टी लोकांना अनुभवायला येतात. आणि त्याचं मुख्य कारण असं आहे की त्यांची इम्युन सिस्टीम जी आहे ती स्ट्रॉंग नसते आणि म्हणून हा जो बदल आहे बाहेरच्या हवेचा म्हणा किंवा उन्हाचा बदल जो होत असतो त्याचा तो शरीर झेपू शकत नाही आणि म्हणून हे सगळे त्रास निर्माण होतात. तर ते झेपवण्यासाठी तुमची इम्युनिटी तुम्हाला चांगली ठेवली पाहिजे आणि ती इम्युनिटी चांगली ठेवण्यासाठी योग्य आहार खाल्ला पाहिजे. तो अचानक एक दिवस खाऊन होत नसतो. तर त्यामुळे तुमचं सतत तुम्ही त्याबद्दल सावध असलं पाहिजे की इम्युनिटी चांगली राहण्यासाठी सर्व व्हिटॅमिन्स, मिनरल्स आपल्याला मिळाले पाहिजेत. त्या तऱ्हेने पूर्ण आहार आपला बॅलन्स असला पाहिजे. नक्कीच. पुढचा फोन आहे लोणावळ्याहून समाधान राठोड यांचा. समाधान, प्रश्न विचारा. मॅडम. हॅलो. हा बोला. हा मॅडम, शाकाहारी आणि मांसाहारी जेवण आपण करतो त्याच्यामध्ये फरक काय आहे? शाकाहारीमध्ये ताकद किती आहे आणि मांसाहारीमध्ये ताकद किती जास्त प्रमाणात आहे हे थोडा काय म्हणतात? शाकाहारी मांसाहारी जे दोन्ही आहेत तर शाकाहारी मधून आपल्याला किती ताकद मिळू शकते, काय फरक आहे दोन्ही जेवणांमध्ये? शाकाहारी आणि शाकाहारी जेवणातनं पूर्ण ताकद तुम्हाला मिळू शकते. असं काही आवश्यक नाही की त्याच्यासाठी तुम्ही मांसाहारी खाल्लंच पाहिजे म्हणून. जर का तुम्ही योग्य प्रमाणात शाकाहार केलात तर तुम्हाला संपूर्ण न्यूट्रिशन मिळू शकतं. बरेचदा मी असं बघते की शाकाहारी लोक पिठाचे पदार्थ जास्त खातात किंवा भात, पोळी ह्या गोष्टी किंवा डाळ हे खातात, परंतु भाज्या आणि फळं खाताना दिसत नाहीत आणि म्हणून त्यांना त्रास होतो बरेचदा. सो तुम्ही जर का भाज्या, फळं हे जर का आहारात व्यवस्थित ठेवलं, भरपूर प्रमाणात ठेवलं, डाळी व्यवस्थित खाल्ल्यात, सर्व प्रकारच्या डाळी खाल्ल्यात तर तुम्हाला ताकद चांगली राहायला काहीच हरकत नाही. पुढचा फोन आहे मुंबईहून रामचंद्र जाधव यांचा. रामचंद्र, प्रश्न विचारा. हॅलो. हा बोला. मॅडम, मला मेगा संवादात विचारायचं आहाराविषयी. माझं ऑपरेशन झालंय
फिस्युलाचं ऑपरेशन झालंय माझं, तर मला कोणता आहार घ्यावा लागेल? मला शौचात पण थोडा त्रास होतो. आपला हा थोडासा तुमचा प्रश्न थोडा या विषयाशी विसंगत आहे, पण मला हेच विचारायचं आहे की जे डायबिटिक पेशंट्स आहेत किंवा ज्यांना बीपीचा त्रास आहे, ज्यांची काही औषधं सुरू आहेत, अशा लोकांनी काय काळजी घेतली पाहिजे जेव्हा ऋतू बदलतो, जेव्हा हवा बदलते? कारण त्यांना कदाचित जास्त त्रास होत असेल. नाही, त्यांनी जर का त्यांना असलेल्या ह्या प्रॉब्लेम्सच्या प्रमाणे जर का त्यांचा आहार जर का व्यवस्थित ठेवला असेल तर त्यांना ऋतूबदलाचा त्रास व्हायचं काहीच कारण नाही. जर डायबिटीस कंट्रोलमध्ये असेल, त्याप्रमाणे त्यांचं फूड चालू असेल तर त्यांना ऋतूबदलाचा त्रास व्हायचं कारण नाही. म्हणजे औषधांबरोबर आहारही योग्य असेल. आहार पहिला आणि नंतर औषध असं मी म्हणेन. पुढचा फोन आहे मुंबईहून नरेंद्र जाधव यांचा. नरेंद्र, प्रश्न विचारा. नमस्कार मॅडम. हा, माझा एक प्रश्न असा आहे की पावसामध्ये ऋतुमानाप्रमाणे आता ज्यांना संधिवातचा आजार आहे किंवा वाताचा आजार आहे तर त्यांनी जेवणामध्ये कोणता बदल करण्यात यावा? पावसाळ्यात कदाचित या लोकांना संधिवाताचा त्रास जास्त उफाळून येतो, तर आहारात काही बदल करायचा? पावसाळ्यापेक्षा हिवाळ्यात त्यांना त्रास होत असतो. पावसाळ्यात तरी सुद्धा सांभाळण्यासाठी म्हणजे त्यांनी फार आंबट, म्हणजे जसं की चिंच वगैरे असलेल्या गोष्टी किंवा बरेचदा उन्हाळ्यामध्ये पन्ह स्टोअर करून ठेवलेलं असतं, ते म्हणजे कैरीच्या गोष्टी, अशा आंबट गोष्टी टाळाव्यात शक्यतो. आणि दुसरं म्हणजे सांधे असतात त्यांना योग्य व्यायाम प्रत्येक वेळेला तुम्ही देत राहिलात तर तुम्हाला त्याच्यामध्ये ताकद कायम ठेवता येते आणि त्याचा त्रास कमी करता येतो. नक्कीच आम्हाला आणखी तुमच्याशी बोलायचं आहे, पण टॉक टाईममध्ये इथे आपण एक ब्रेक घेतोय. ब्रेकवर जाण्यापूर्वी आमचा नंबर मात्र पुन्हा लिहून घ्या. आमचा नंबर आहे 022-668-99263. आज आपण हेल्थ टॉक टाइम मध्ये बदलतं हवामान आणि आपला आहार याविषयी बोलतोय आणि आहार तज्ञ मेधा सावंत आपल्याला मार्गदर्शन करतायत. शेखर देंगळे आहेत कल्याणहून, त्यांचा फोन आहे. शेखर, प्रश्न विचारा. हा मेघा मॅडम, नमस्कार. नमस्कार. हा मॅडम, मला किडनी स्टोनचा त्रास आहे हा, आणि ह्या ऋतूमध्ये कोणता आहार घेणं योग्य असेल? तुम्हाला किडनी स्टोनचा त्रास असेल तर तुम्हाला त्यासाठी असलेला जो आहार आहे तो तुम्ही योग्य तऱ्हेने घेत राहिलात तर आहारासाठी ऋतू बदलासाठी वेगळा आहार घ्यायची काही गरज नाही. तुमची इम्युनिटी चांगली राहिली की तुम्ही ऋतू बदल सहज झेपू शकता. नक्कीच. पुढचा फोन सोलापूरहून आहे कश्मीरा जोशी यांचा. कश्मीरा, प्रश्न विचारा. हॅलो. हा, बोला. नमस्कार मॅडम. हा, ऍक्च्युली या वातावरणात असं होतं की आपल्याला भरपूर काही काही खावं असं वाटतं, पण जेव्हा आपण एखादी गोष्ट खायला बसतो की ते खाल्ली जात नाही, तर असं का होतं आणि त्या वेळात आपण काय नेमकं करायला पाहिजे असं मला तुम्हाला विचारायचं आहे. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं तुम्हाला भूक कमी लागते, खावंसं वाटतं पण जात नाही, तुमचा व्यायाम कदाचित कमी होत असावा, तुम्ही थोडासा फिजिकल ऍक्टिव्हिटी वाढवली तर ही गोष्ट नाही होणार. मला याला धरूनच एक प्रश्न विचारायचा आहे की उन्हाळा समजा जेव्हा पावसाळा सुरू होतो तेव्हा सुरुवातीला पहिला पाऊस असेल किंवा त्याच्यानंतरही भरपूर गरम गरम चहा घ्यावासा वाटतो, गरम भजी असतील किंवा वडे असतील, हे तेलकट खावंसं वाटतं, तर काय सांगाल तुम्ही की कशी काय हे खावं का आणि किती प्रमाणात खावं? खरं तर निश्चितच तुम्ही हे खाऊ शकता, असं नाहीये की बिलकुल खाऊ नाहीये. आणि चहा तर खूपच चांगला ह्या सीझनला. आणि त्या चहामध्ये तुम्ही काही वेगवेगळे हर्ब्स म्हणजे जसं की चहाची पत्ती टाकू शकता, विशेषतः आलं जर त्याच्यात घातलं तर ते पावसाळ्यात फारच फायद्याचं आहे. तर चहाचा तर प्रश्नच नाहीये. आणि हे जे तळलेले पदार्थ आहेत ते तुम्ही जर लिमिटेड खाल्लेत, घरी तळलेले खाल्लेत तर तुम्हाला त्याचा त्रास होणार नाही. जेव्हा बाहेर तळलेले किंवा वाईट तेलामधले खाल्लेले असतात पदार्थ हे त्याचा त्रास होऊ शकतो. अच्छा, त्याबद्दल काळजी घेतली पाहिजे, पण खाऊ शकतो, पण अतिप्रमाणात सेवन चुकीचंच आहे. नक्कीच नक्कीच. पुढचा फोन आहे कळव्याहून ऋषिराज आंबेकर यांचा. ऋषिराज, प्रश्न विचारा. हा मॅडम, नमस्कार. नमस्कार. तुम्ही कळव्यावरून सांगितलं, कळव्यावरून मी जालन्यावरून बोलतोय. बरोबर. तर मॅडम, उन्हाळ्यामध्ये केसांचं आरोग्य थोडं बिघडतंय, तर केसाच्या आरोग्यासाठी काही पोषणामध्ये आहारामध्ये काही सांगता येईल का बद्दल? खूप महत्वाचा प्रश्न आहे खरं तर, कारण केस काय अनेकदा ओलेच राहतात.
उन्हामुळे केस खराब होतात बरेचदा. जसं आपली स्किन उन्हामुळे टॅन होते तसे उन्हामुळे केसावर पण परिणाम होऊ शकतो. तसंच आपल्याला डिहायड्रेट होते बॉडी, त्याच्यात पाणी कमी जसं होतं तसं त्याचा पण परिणाम केसांवर होऊ शकतो. तर केस चांगले राहण्यासाठी तुम्हाला आहारात असं केलं पाहिजे की भाज्या जास्त खाल्ल्या पाहिजेत. तसंच काळ्या मनुका फार फायद्याच्या होतील ह्याच्यासाठी. भिजवलेल्या काळ्या मनुका 15-20 जर का सकाळी खाल्ल्या तर त्याच्यामध्ये एक झिंक नावाचं न्यूट्रिएंट आहे, ते तुम्हाला फायद्याचं होऊ शकेल. तर उन्हाळ्यात तुम्ही हे सतत खाऊ उन्हाळा संपेपर्यंत चालू ठेवू शकता. मगाशी तसं तुम्ही म्हणालात की मळब आल्यावर काही लोकांना डोकेदुखीचा त्रास होतो, अंगदुखीचा त्रास होतो किंवा डिप्रेशन सुद्धा येऊ शकतं. हे कशामुळे होतं आणि याच्यावर कशी काय मात करायची, याला कसं सामोरं जायचं? ह्याचं मुख्य कारण असं आहे की ऊन कमी झाल्यामुळे आपल्या बॉडीमध्ये जे व्हिटॅमिन डी बनत असतं ते बनायची प्रोसेस फार स्लो होऊन जाते आणि व्हिटॅमिन डीचं डेफिशियन्सी निर्माण होते. आणि ती होऊ नये म्हणून जर का तुम्ही व्हिटॅमिन डी मिळणाऱ्या गोष्टी खात राहिलात, त्या ज्या फार कमी पदार्थामध्ये आहे, जसं की नॉनव्हेज पदार्थांमध्ये व्हिटॅमिन डी आपल्याला बऱ्याच ठिकाणी सापडतं, जसं की फिशमध्ये आहे, अंड्याच्या बलकामध्ये आहे, येलोमध्ये. व्हेजिटेरियन फूडमध्ये बघायला गेलं तर तुम्हाला चीजमध्ये मिळू शकतं, दुधामध्ये थोडंफार आहे. आणि मुख्य म्हणजे तुम्ही जेव्हा सकाळच्या उन्हामध्ये तुम्ही जाऊ शकता शक्य तितकं तुम्ही ते जास्त घेतलं पाहिजे, जेणेकरून तुमचं व्हिटॅमिन डी शरीरामध्ये चांगलं बनेल. आणि ते जर का तुमचं व्यवस्थित असेल तर तुम्हाला ह्या सगळे परिणाम होणार नाही. पुढचा फोन मुंबईहूनच आहे. अनुष्का सावे आहेत. अनुष्का, प्रश्न विचारा. मला हे विचारायचं होतं, कारण की आता सध्या तो उन्हाळा आहे. उन्हाळ्यामध्ये माझ्या घरचे सगळे म्हणजे ऑलरेडी कडधान्य खातात, व्हेजिटेबल भाज्याच खायला बघत नाही. तर अशा टायमाला आम्ही काय करायचं? तुम्ही करून खायच्या. फक्त कडधान्य खाताय नाही, हे योग्य नाहीये. त्याच्यात पूर्ण रफेश तुम्हाला मिळणार नाही. अनेक विटामिन्स तुम्ही मिस कराल ते नाही खाल्लं तर तुम्हाला हिरव्या पालेभाज्या किंवा दुसऱ्या फळभाज्या ह्या खाणं खूप खूप गरजेचं आहे. बरोबर. पण मग वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये हो, म्हणजे जर भाजी करत नसतील तर तुम्ही सूप बनवून खा किंवा नुसत्या उकडून खा, तुम्ही पण त्या आहारात असणं फार गरजेचं आहे. बरं, आणखी आपल्याला बोलायचं आहे, पण पुन्हा एकदा हेल्थ टॉक टाइम मध्ये आपल्याला ब्रेक घ्यायचा आहे आणि ब्रेक नंतर आपण परत भेटूया. बदलतं हवामान आणि आहार याविषयी आपण टॉक टाइम मध्ये आजच्या बोलतोय आणि मेधा सावंत आहार तज्ञ आहेत, ते आपल्याला मार्गदर्शन करतायत. मॅडम, आपल्याला कराडून फोन आहे महेश कुलकर्णी यांचा. महेश, प्रश्न विचारा. आपल्याला मला मॅडमना फोन विचारायचा आहे. हा, विचारा. ऑल महेश, तुमच्या टीव्हीचा आवाज प्लीज कमी करा आणि मग विचारा. तिन्ही ऋतूमध्ये आपल्या शरीरामध्ये कॅल्शियम वाढवण्याकरता काय आवश्यक आहार घ्यावा पाहिजे? कॅल्शियमसाठी दूध हे फार फेमस आहे, सगळ्यांनाच माहिती आहे की कॅल्शियममध्ये दुधामध्ये कॅल्शियम आहे. परंतु तेच फक्त पुरेसं नाही आहे. पालेभाज्यांमध्ये पण भरपूर कॅल्शियम आहे. आणि काही वेळेला असं होतं की फार फॅटी दूध असेल, फुल फॅट दूध असेल तर त्यातले जे फॅट्स असतात तेच कॅल्शियम ॲब्सॉर्प्शन म्हणजे कॅल्शियम शरीरात शोषून घ्यायला बाधा करतात. तर जेव्हा लहान मुलांना ह्या गोष्टी आपण देत असतो तेव्हा फुल फॅट दुधामधनं जे कॅल्शियम मिळतं ते त्यांना पूर्णतः उपयोगाचं ठरतं. परंतु ग्रोनअप जे मोठ्या प्रौढ लोकांनी ते घेतलं तर त्यांना ते फॅटही मिळतं आणि फॅटमुळे ॲक्च्युली कॅल्शियमचं ॲब्सॉर्प्शन होत नाही, तेव्हा तो काही कम्प्लीट सोर्स म्हणता येणार नाही. पालेभाज्या हा मी म्हणेन की चांगला सोर्स आहे की ज्याच्यातनं तुम्हाला कॅल्शियम भरपूर मिळू शकेल. मला याचबद्दल एक प्रश्न विचारायचा आहे, पण आपण एक फोन घेऊयात आधी. उल्हासनगरहून संतोष महाडेश्वर आहेत. संतोष, प्रश्न विचारा. माझ्या वडिलांना लंग्सचा त्रास आहे. त्यांचं लंग्स आणि हार्ट वीक असल्यामुळे वयोमानाने म्हणजे वयाच्या प्रमाणे डॉक्टरनी सांगितलं आहे असं. तर मला प्रश्न विचारायचा की जसं हवामान बदलायचं तर काही वर्ष म्हणजे 1 वर्षापूर्वी त्यांना ताप यायचा. डॉक्टरांनी सांगितलेलं की हे रिझन जे आहे हे बदलत्या हवामानाचं आहे. तर आता येणाऱ्या पावसाळ्यामध्ये आपण आहाराविषयी काय काळजी घेतली पाहिजे आणि काही निश्चित असा व्यायाम केला पाहिजे जेणेकरून त्यांच्या लंग्सवर बदलत्या हवामानाचा काही परिणाम नाही होत. काय वय काय म्हणालात त्यांचं?
त्यांचं वय 68 वय आहे. 68. आणि काय तर त्यांना लंग्सचा त्रास आहे, लंग्स आणि हार्टचा. तर जेव्हा हवामान बदलतं तेव्हा त्यांना ताप येतो, तर काय आहार काय लंग्सचा जर का त्रास असेल ना तर त्यांनी कांदा त्यांच्या आहारामध्ये ठेवला पाहिजे. त्याच्याने त्यांना खूप रिलीफ मिळेल. तुम्ही वेगवेगळ्या प्रकारेने तो तुमच्या आहारात घेऊ शकता, भाजीमध्ये घालू शकता, कच्चा कोशिंबरीमध्ये घेऊ शकता, त्याने त्यांना खूप रिलीफ मिळेल. बरं बरं. आपल्याला एक आणखी फोन घ्यायचा आहे. अहमदनगरहून रमेश दातीर आहेत. रमेश, प्रश्न विचारा. हा मॅडम, नमस्कार. नमस्कार. मला आपल्याला असं विचारायचं होतं की आहारामध्ये साजूक तुपाचा समावेश केल्याने काय फायदा होतो? साजूक तूप आहारात अजिबात असू नये असं नाहीये. योग्य प्रमाणात जर का असेल तर ते योग्यच आहे. आणि काही आपले विटॅमिन्स आहेत जसं की A, E आणि C ह्याचं ॲब्सॉर्प्शन म्हणजे त्याचं शोषण फक्त काही प्रकारच्या फॅटमुळेच होऊ शकतं. ते जर तुमच्या शरीरात कमी असेल तर तुम्हाला A विटॅमिनच्या गोष्टी खाऊन सुद्धा त्याचा फायदा होत नाही. तर त्याचं ॲब्सॉर्प्शन चांगलं व्हावं ह्याच्यासाठी तुम्हाला त्या प्रकारचे फॅट थोडेसे ठेवावे लागतात, ठेवणं आवश्यक आहे. म्हणून साजूक तूप खावं. आपण अगदी कार्यक्रमाच्या शेवटाकडे येतोय, पण एक शेवटचा प्रश्न की पावसाळ्यामध्ये पालेभाज्या खाऊ नयेत असं एक म्हटलं जातं, पण मग काय एक तर सबस्टिट्यूट आहे पालेभाज्यांना, आणि खरोखरच पालेभाज्या खाल्ल्या नाही पाहिजेत? पालेभाजीला सबस्टिट्यूट अजिबात नाहीये, पालेभाजीच खाल्ली पाहिजे. परंतु हा गैरसमज मला खूप दिसतो की पावसाळ्यामध्ये माती असते, त्याच्यात किडे असतात म्हणून खाल्ले जात नाहीत पालेभाज्या. पूर्ण पावसाळ्याचे 4 महिने बंद केल्या जातात. हे फार चुकीचं आहे. एक गोष्ट आहे की त्याच्यामध्ये माती किंवा किडे असू शकतात, पण ते धुण्यासाठी थोडेसे कष्ट घेतले तर आपला खूप त्रास वाचू शकतो, आजार टाळू शकतात. तर थोड्याशा कोमट पाण्यामध्ये मीठ घालून जर का ते थोडा वेळ भिजवून ठेवल्या आणि जर का स्वच्छ धुतल्या जास्त पाणी वापरून, तर त्याचा अजिबात त्रास होणार नाही आणि त्याचे सगळे गुण आहेत, त्याचा फायदा होईल. नक्कीच. खूप आज तुम्ही आमच्या प्रश्नांना खूप छान उत्तरं दिलीत आणि प्रेक्षकांच्याही प्रश्नांचं समाधान केलं. खूप खूप धन्यवाद मॅडम आज या कार्यक्रमात आल्याबद्दल. धन्यवाद. आज टॉक टाईममध्ये आपण जाणून घेतले बदलतं हवामान आणि यामध्ये आपला आहार कसा असावा याविषयी. उद्या पुन्हा भेटणार आहोत नवीन विषयासह. पहा फक्त IBN.